हाय गाईज, हा रसशास्त्राचा पहिला चॅप्टर आहे आणि यामध्ये रसशास्त्राबद्दल माहिती सांगितलेली आहे की रसशास्त्राचा विकास कसा झाला पूर्वीच्या काळापासून तर आतापर्यंत रसशास्त्रामध्ये काय काय विकास झाला, परत रसशास्त्राची परिभाषा आणि रसशास्त्रामध्ये महत्त्वाची असलेली रसशाळाबद्दल या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण या चॅप्टरमधून एक SAQ येतो आणि LAQ येऊ शकतो, कारण याच्यातले सर्वच टॉपिक जवळजवळ सर्वच टॉपिक मस्ट नोमधले आहेत. तर रसशास्त्र हा एक विधी आहे, म्हणजे ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये रस अथवा रसासोबत संबंधित विविध द्रव्य, रसालाच रसशास्त्रामध्ये पारद म्हणलेलं आहे. हा शब्द रसशास्त्रामध्ये कुठेही आला तर लक्षात ठेवायचा की रस म्हणजे पारद. त्यामध्ये महारस, उपरस, धातू, साधारण रस, रत्न, विष सर्व द्रव्यांवर यांच्यावर उपक्रम केले जातात. म्हणजे पारदावर आणि बाकी सर्व द्रव्यांवर उपक्रम केले जातात आणि त्यांना चिकित्सेसाठी योग्य बनवले जाते. त्या गुणधर्माचे रसायन बनवले जाते, त्याचे वर्णन रसशास्त्रात आहे. म्हणजे या सर्वांवर क्रिया करून त्यांना चिकित्सेसाठी उपयोगी कसं बनवायचं याचं वर्णन रसशास्त्रामध्ये आहे. धातूंवर रसांवर कोणते उपक्रम केले जातात, तर ते आहे शोधन आणि मारण उपक्रम. आणि उपक्रमासाठी यंत्र जे वापरले जातात याच्यासाठी एक वेगळा चॅप्टर आहे यंत्रोपकरणांनी म्हणून. तर यामध्ये मुषा, पूट, खल्वयंत्र इत्यादी यंत्र वापरले जातात. तर रसशास्त्राची परिभाषा काय आहे? लोहमृतम कंदम विषम सुतम चेती निगद्यते. आता या श्लोकाचा अर्थ आपण समजून घेऊ की लोह म्हणजे धातू, मग त्यामध्ये आले स्वर्ण, रजत, ताम्र, लोह, नाग, वंग सगळ्या प्रकारचे धातू, त्यांना इथं लोह म्हटलेलं आहे. आणि विष म्हणजे वत्सनाभ आणि सूत म्हणजे पारद. इथे सूत म्हणजे पारद आहे, तर हा पारदाचा पर्यायी शब्द आहे. तर ज्या शास्त्रामध्ये पारदाबरोबरच महारस, उपरस या सर्व धातूंचे शोधन मारण्याच्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत त्या यंत्रांच्या साह्याने, तर त्या प्रक्रिया करून द्रव्यांना ज्याच्यामध्ये चिकित्सेसाठी उपयोगी बनवले जाते त्याचे वर्णन ज्या शास्त्रात आहे त्याला रसशास्त्र असे म्हणतात. रसशास्त्राची निरुक्ती येथे सांगितली आहे. रसनाथ सर्व धातूनाम रस इत्यभिधेयते. याचा अर्थ असा आहे की पारद सर्व धातूंना आत्मसात करतो म्हणून त्याला रस म्हणतात. आणि 18 प्रकारचे पारद संस्कार रसशास्त्रामध्ये सांगितले आहेत, ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आता रसशास्त्राचा क्रमिक विकास म्हणजे क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ रसशास्त्र. यामध्ये रसशास्त्राचा विकास कसा झाला? प्रागैतिहासिक काळापासून वैदिक काळ, आयुर्वेद संहिता काळ, माध्यमिक काळ, तंत्र काळ आणि इटेरोकेमिकल काळ, हे 5 प्रकारच्या काळामध्ये शेवटी येतो आधुनिक काळ. यामध्ये रसशास्त्राचा विकास कशा प्रकारे झाला आहे तर इथे सांगितलेलं आहे. प्रागैतिहासिक काळ म्हणजे 4000 BC to 1500 AD. पूर्व हडप्पा काळ. प्रागैतिहासिक काळालाच पूर्व हडप्पा काळ सुद्धा म्हणतात. त्यामध्ये 2 किंवा अधिक रंगांचे भांडे बनवले जातात, तांब्याच्या विविध वस्तू बनवल्या जात होत्या, तर त्याला पूर्व हडप्पा काळ असे म्हणतात. याच काळाला सिंधू घाटी सभ्यता काळ असे सुद्धा म्हटलेले आहेत, म्हणजेच कांस्ययुग. ताम्र धातूचे ज्ञान या काळामध्ये होते आणि स्वर्ण, रजत धातूंचे दागिने म्हणून वापर या काळात केला जात असायचा. मुषा धातूचा उपयोग प्रागैतिहासिक काळामध्ये तांब्याला पिघळविण्यासाठी करत होते. आता पुढचा काळ आहे वैदिक आणि आयुर्वेदिक संहिता काळ, जो 1200 BC to 800 AD मध्ये चाललेला आहे. वैदिक काळ आणि संहिता काळ म्हटलं तर त्यामध्ये सर्व प्रकारचे वेद येतात. मग ते वेद ऋग्वेद, यजुर्वेद, संहिता, सुश्रुत संहिता. संहिता काळ आणि वैदिक काळामध्ये या सगळ्या वेदांमध्ये या सर्व धातूंचा उल्लेख दिसून येतो. तर ऋग्वेद काळामध्ये स्वर्ण, रजत, ताम्र आणि कांस्य यांचा उल्लेख ऋग्वेद काळामध्ये आहे, आणि पण लोह धातूचे वर्णन ऋग्वेद काळामध्ये नाही. तसंच यजुर्वेदामध्ये हिरण्य, श्याम, ताम्र, श्यामलाच ताम्र त्या काळात म्हणायचे, लोह इत्यादी धातूंचा उल्लेख आहे. चरक संहिता काळामध्ये द्रव्य आणि धातूंचा उल्लेख आहे. जसे की चरक संहितामध्ये सगळं चिकित्सा वगैरे आणि वनस्पतींपासून बनवलेल्या द्रव्यांची माहिती आहे, तर संहिता काळामध्ये द्रव्य आणि धातूंचा उल्लेख आहे. त्यामध्ये स्वर्ण, रजत, ताम्र इत्यादी धातू, प्रवाळ यांसारखे रत्न, हरताल, मनशिला प्रयोग यासारखे उपरस या सर्वांचा उल्लेख चरक संहितामध्ये आहे. सुश्रुत संहिता काळामध्ये विविध स्थळांवरील खनिज द्रव्य आणि धातू यांचा चिकित्सेमध्ये कसा उपयोग होतो हे सुश्रुत संहितामध्ये आहे. माध्यमिक काळामध्ये वृंद तसेच चक्रदत्त मध्ये उपलब्ध साहित्यात रसशास्त्राचा उल्लेख आहे. वृंद आणि चक्रदत्त नावाचे जे 2 साहित्य आहे त्यामध्ये रसशास्त्राचा उल्लेख माध्यमिक काळामध्ये केला गेलेला आहे. तंत्रकाळ म्हणजे आचार्य नागार्जुन द्वारा वर्णन केलेला रसरत्नाकर, कच्छपूट इत्यादी ग्रंथांमध्ये, तसेच रसार्णव, रसहृदयतंत्र, रसेंद्र चूडामणी, रसप्रकाश, सुधाकर इत्यादी ग्रंथांमध्ये रसशास्त्राचा उल्लेख आहे.
इटेरोकेमिकल काळामध्ये रसरत्न समुच्चय, रसतरंगिणी, रसेंद्र चिंतामणी, रससार, शारंध्र संहिता, रसेंद्र संग्रह, रसकौमुदी, भावप्रकाश ग्रंथ इत्यादी ग्रंथांमध्ये रसशास्त्राचा उल्लेख आहे. आता भेषज कल्पनेची आपण परिभाषा पाहणार आहोत. म्हणजे चिकित्सा कार्यात जे हितकर आहे आणि औषधाला उपयोगी रूप देणारी कल्पना म्हणजे भेषज कल्पना. या भेषज कल्पनाचे 2 प्रकार पडतात: औषधी कल्पना, आहार कल्पना. औषधी कल्पनेमध्ये परत 2 प्रकार: मौलिक कल्पना आणि व्युत्पन्न कल्पना. कल्पना निर्माणमध्ये आपण मौलिक कल्पना आणि व्युत्पन्न कल्पनांबद्दल डिटेल माहिती बघणार आहोत. आणि आहार कल्पना ज्या की मंडपेया, विलेपी, मूष, यवागू, तक्रदती याबद्दल माहिती सुद्धा आपण कल्पना निर्माणमध्ये बघणार आहोत. मौलिक कल्पना ज्या आहेत त्या स्वरस, कल्क, फांड, हिमक्वात ज्या आपल्याला फर्स्ट इयरला चरक संहितेत सांगितलेल्या आहेत. व्युत्पन्न कल्पना म्हणजे अवलेह, गुटिका, स्नेह, संधान, क्षीरपाक. आता यामध्ये काय की व्युत्पन्न कल्पना या मौलिक कल्पनेपासून बनलेल्या असतात ते म्हणतात. या आपण पुढं कल्पना निर्माणमध्ये बघू. जसा रसशास्त्राचा विकास झाला आहे तसाच भेषज कल्पनेचा विकास सुद्धा या काळांमध्ये कशा प्रकारे झाला आहे ते आपण बघणार आहेत. वैदिक काळ, संहिता काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ. वैदिक काळामध्ये औषध आणि आहार द्रव्य म्हणजे ऋग्वेदामध्ये भिषक आणि भेषजचे वर्णन केलेले आहेत. आणि औषधी द्रव्य करंज, पिपली, अर्क, खदीर, आमलकी, तीळ इत्यादी औषधी द्रव्यांचे वर्णन वैदिक काळामध्ये आहे. वैदिक काळामध्ये औषध आणि आहार द्रव्य यांचा उल्लेख आहे. ऋग्वेदामध्ये भिषक आणि भेषजचे वर्णन आहे. आणि कोणत्या कोणत्या औषधींचा उल्लेख वैदिक काळात झालेला आहे तर करंज, पिपली, अर्क, खदीर, आमलकी, तीळ इत्यादी औषधींचा उल्लेख वैदिक काळात झालेला आहे. संहिता काळामध्ये चरक संहिता आणि सुश्रुत संहिता. तर चरक संहितेतील सूत्रस्थानाच्या तृतीय अध्यायामध्ये लेप कल्पनेचा उल्लेख आहे. चतुर्थ अध्यायामध्ये पंचकषाय योनीचा उल्लेख आहे. तीच पंचकषाय योनी जिला आपण स्वरस, कल्क, फांड, हिमक्वात म्हणजेच मौलिक कल्पना म्हणतो. सुश्रुत संहितेमध्ये क्षीररस, कल्क, कषाय, शीतफांड, यथोत्तर, लघु असतात याचा उल्लेख आहे. मध्ययुगीन काळामध्ये गदनिग्रह, चक्रदत्त, शारंगधरी संहिता या सर्वांचा उल्लेख आहे. आणि आधुनिक काळामध्ये भेषज रत्नावलीमध्ये भेषज कल्पनेचा वर्णन आहे. तर आता भेषज कल्पनेचा स्कोप काय आहे, पुढे भेषज कल्पनेने काय काय केले. भेषज कल्पनेचा विकास आधुनिक काळात कसा झाला आहे तर औषधी निर्माण म्हणजे फार्मसी, गुणवत्ता म्हणजे क्वालिटी कंट्रोल, मानकीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन, चिकित्सीय प्रयोग म्हणजे क्लिनिकल ट्रायल्स आणि नवीन कल्पनांचा विकास म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डोसेज, वेगवेगळ्या प्रकारचे औषधी म्हणजे सिरप, सस्पेन्शन या प्रकारच्या औषधांचा विकास, भेषज कल्पनेचा विकास पुढे झालेला आहे. तर हे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे. यानंतर पॉईंट आहे रसशाळा, ज्याच्यावर क्वेश्चन येतो. तर असं की ज्या ठिकाणी रसावर संस्कार होऊन औषधी निर्माण संबंधी कार्य होते त्याला रसशाळा असे म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी रसावर म्हणजे पारदावर, धातूंवर, महारसांवर जे संस्कार होतात, कोणते संस्कार, शोधन, मारण या प्रकारचे संस्कार होऊन त्यांना औषधी योग्य बनवले जातं त्या ठिकाणाला रसशाळा असे म्हणतात. आणि रसशाळा निर्माण स्थान कसं असायला पाहिजे, ऑब्व्हियसली जर त्या ठिकाणी आपल्याला औषधी निर्माण करायचं आहे, त्याच्या चिकित्सेमध्ये प्रयोग करायचा आहे तर ते स्वच्छ असायला पाहिजे, सुंदर असायला पाहिजे, प्रसन्न असायला पाहिजे. आणि त्या रसशाळेमध्ये सर्व प्रकारच्या औषधी उपलब्ध असाव्यात. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की आपल्याला एखादी औषधी अर्जंट बनवायची आहे आणि त्या ठिकाणी त्या औषधीचा किंवा त्या द्रव्याचा साठाच नाही आहे, तर तिथे सगळ्या प्रकारच्या औषधी असायला हव्या. पाणी जे आहे ते शहर अथवा गावाच्या उत्तर व पूर्व दिशेला असायला हवे. सूर्यप्रकाश आणि हवा खेळती असायला हवी. रसशाळेतील कार्यरत वैद्य आणि कर्मचारी म्हणजे आता तिथलचे वैद्य कोण कोण आणि कर्मचारी कोण कोण त्यांना काय म्हणायचं. रसवैद्य म्हणजे जो जाणकार आहे सर्व रसौषधींचा. निघंटुज्ञ म्हणजे औषधांचे ज्ञान असणारा, म्हणजे त्याला सर्व औषधी द्रव्यांचे ज्ञान आहे तो निघंटुज्ञ. आणि सर्व देश भाषाज्ञ, असं सर्व देश भाषाज्ञ. आता इथं याला शब्दांना फोडलं की असं कळतं की या भाषेबद्दल काहीतरी बोललेलं आहे. तर सगळ्या देशांच्या भाषा त्याला यायला हव्या. म्हणजे आजूबाजूलाच रसशाळेच्या आजूबाजूला जेवढे पण देश असतील, जेवढे पण ठिकाणं असतील तिथल्या सर्व भाषा त्या माणसाला यायला हव्या. तसा एक माणूस त्या रसशाळेमध्ये असायला हवा, त्याला म्हणायचं सर्व देशेश भाषाज्ञ. आता रसशाळेमध्ये दिशेनुसार कार्यरसमंडप, कोणत्या दिशेला काय हवे आणि कोण कुठे असणार हे आचार्यांनी संहितांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. तर उत्तर दिशेला वैद्याचे कार्य असायला हवे, उत्तरेला वैद्याचं केबिन म्हणजे डॉक्टरचं केबिन उत्तरेला असायला हवे. आणि ईशान्येला औषध रसायन संग्रह असायला हवा. ईशान्य दिशेला जेवढ्या पण शुष्क आर्द्र द्रव्य आहे त्यांचा संग्रह ईशान्य दिशेला असायला हवा. पूर्व दिशेला रसभैरव स्थापना करायला हवी.
आग्नेय दिशेला अग्निकर्म असायला हवे. आता आग्नेयवरून अग्नी लक्षात ठेवायचं. दक्षिण दिशेला दगड उखळ म्हणजे जे बी जड वस्तू आहे त्या दक्षिण दिशेला असायला हव्या. तर दक्षिणेवरून दगड द असं लक्षात ठेवू शकता. नैऋत्येला शस्त्रकर्म असायला हवे. आता नैऋत्यमध्ये थोडंसं रू येत आहे, मग स्त्र, तर शस्त्रकर्म हे नैऋत्येला असायला हवे. आणि पश्चिमेला क्षालन कार्य म्हणजे धुण्याचे कार्य असायला हवे. आणि वायव्येला शोषण कार्य असायला हवे. वायव्येवरून वायू लक्षात ठेवायचा. आणि वायू काय करतो? शोषण करतो. म्हणजे द्रव्यातली आर्द्रता शोषून घेतो. तर शोषण कार्य हे वायव्येला असायला हवे. अशा प्रकारे रसमंडपाची स्थापना असायला हवी, ही आचार्यांनी संहिता ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे. आता रसशाळेची स्थापना करून झाली. रसशाळेमध्ये कोणतं वस्तू कुठे असायला पाहिजे ते पण सांगितलं. आणि त्या रसशाळेमध्ये कोण कोण असायला हवं? वैद्य आणि कर्मचारी. आता रसशाळेत संग्रह करण्याची उपकरणे. आता रसशाळेमध्ये काय काय असायला हवे? कोणत्या वस्तू असायला हवे? कोणते भांडे असायला हवे? तर कोष्टी म्हणजे चूल, स्टोव, गॅस अशा वस्तू असायला हव्या. जलद्रोणी म्हणजे पाण्यासाठी एखादं भांडं असायला हवं. भस्रिका म्हणजे सांडशी असायला हवी. पातेलं जे सुवर्ण किंवा लोह धातूपासून बनलेलं असेल ते पातेल असायला हवं. खलवयंत्र ऑब्व्हियसली मर्दन करण्यासाठी, कुटण्यासाठी, वस्तूंना बारीक करण्यासाठी खलवयंत्र. चाळणी म्हणजे गाळण्यासाठी चाळणी. मुशा हे एक यंत्र आहे. कोळसे, लाकड, शिशी, पेला इत्यादी म्हणजे जे बी वस्तू औषधी बनवण्यासाठी कामात येणार आहे त्या सर्व वस्तू रसशाळेमध्ये असायला हव्या. कर्मचारी कसे असायला हवे? आता हे बघायचं आहे की रसशाळेतील कर्मचारी कसे असायला हवे. असं कुणालाही उचलून आपण रसशाळेमध्ये बसू शकत. त्यामुळे रसशाळेचे कर्मचारी कसे पाहिजेत? मेहनती पाहिजे, शूर पाहिजे, धीट पाहिजे. त्यांना भीती नको वाटायला की ते धीट असायला हवे. म्हणजे शस्त्रक्रिया वगैरे झाली, रक्त पाहून त्यांना चक्कर येणे असं नाही घडायला पाहिजे. नाहीतर पेशंट राहायला बाजूला आणि कर्मचाऱ्याची वरच उपचार सुरू. स्वच्छ असायला हवे, नीटनेटके. त्यामुळे जंतूंचा संसर्ग वगैरे होणार नाही. ग्रहचिकित्सेचे त्यांना ज्ञान असायला हवे. सत्यवान असायला हवे. निर्लोभी असायला हवे म्हणजे आपण धनी असायला हवे. आज्ञाकारक, औषधाची नेमकी जाण असणारे म्हणजेच निघंटुज्ञ. आणि विविध भाषेचा जाणकार म्हणजे सर्व देश भाषाज्ञ असायला हवे. आता भेषजागार म्हणजे काय? शुष्क औषधी आणि निर्मित औषधी एकत्रितरित्या जिथे सुरक्षित ठेवल्या जातात त्याला भेषजागार असे म्हणतात. कारागारामध्ये जसे गुन्हेगार ठेवले जातात तसेच भेषजागारमध्ये शुष्क औषधी आणि निर्मित औषधी एकत्रितरित्या सुरक्षित ठेवले जातात, त्याला भेषजागार असे म्हणतात. रसायन सिद्धांत हा पॉईंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे की रसायनाची आणि रसामधला डिफरन्स काय आहे या इथून आपल्याला कळतो की रसायनचा श्लोक आहे. रसायनम च तत् ज्ञेयम यद जराव्याधी नाशनम म्हणजे जराव्याधीचा जो नाश करतो त्याला रसायन असे म्हणतात. आपण बघितले खूप सारे द्रव्य आमलकी, गुडूची वगैरे हे रसायन द्रव्य आहेत. रसायन म्हणजे जे जरा आणि व्याधीचा नाश करते ते रसायन. रस जेव्हा संस्करित होऊन पोटेन्शिएट केले जाते तेव्हा रस हेच रसायनाचे कार्य करते. म्हणजे रस म्हणजे पारद, धातू वगैरे ज्यांच्यावर जेव्हा संस्कार होतात, शोधन मारण्यासारखे संस्कार होतात, त्यानंतर ते पोटेंट बनतात आणि त्याच रसाचे नंतर रसायनामध्ये रूपांतर होते. म्हणजे रसाचे रूपांतर रसायनामध्ये होते. म्हणजे रस आणि रसायन यामध्ये डिफरन्स काय आहे? तर रस आणि रसापासून रसायन बनते संस्कार केल्यानंतर. तर इथे आपला पहिला चॅप्टर म्हणजे आयुर्वेदिक औषधी निर्माण आणि क्रमिक विकास म्हणजेच क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट वगैरे हा चॅप्टर आपला इथे संपतोय. आणि यावर SAQ LAQ हे क्वेश्चन्स येतात तर तुम्ही हे सगळं वाचून घ्यायला हवे. सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट टॉपिक. थँक्यू.